माजी सैनिक चंदू चव्हाण हा देशाच्या रक्षणासाठी सर्जिकल स्ट्राईक मध्ये पाकिस्तानामध्ये 4 महिने राहिला, मात्र तरी देखील त्याला न्याय देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार असमर्थ ठरत आहे। त्यांनी वेळोवेळी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मागण्या मान्य करून घ्यायचा विषय वेगळाच, परंतु त्या समजून घेण्याचा आणि त्या मागण्या काय आहेत त्या तपासून घेण्याचा देखील सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही। त्यासाठी आपला जो माजी सैनिक आहे चंदू चव्हाण हा आता हातामध्ये कटोरी घेऊन सध्या त्याची बायको असेल, मूल असेल आणि बाळ, जे मुलं बाळ आहे ते त्यांना घेऊन आता स्वतः तो हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागण्याचा प्रयत्न करत आहेत। मित्रांनो, आपण आपल्या चंदू चव्हाणाला मदत करण्यासाठी, आपल्या ज्या जवानाला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकता दाखवण्याची गरज आहे। आपण सर्वांनी त्याला पाठबळ देण्याची गरज आहे, कारण सरकार कोणतीही गोष्ट कोणतीही पद्धतीने त्याची कोणत्याही मागण्या मान्य करताना दिसत नाही। तो म्हणतोय की सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली, तिला निवडणुकीसाठी तिकीट देण्यासाठी प्रयत्न चाललाय, तिला नोकरी देण्याचा प्रयत्न चाललाय, मात्र मी माझ्या देशासाठी लढलो आणि माझ्या देशासाठी मी 4 महिने पाकिस्तानाच्या तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगला, तरी देखील तिथून सुटून आल्यानंतर देखील मला कोणत्याही पद्धतीने मला ज्या पद्धतीने ज्या सवलती भेटायला पाहिजे होत्या त्या अजून देखील मिळाल्या नाहीत। त्यासाठी चंदू चव्हाण हा आपला जो माजी सैनिक आहे तो वेळोवेळी सरकारला आपल्या मागण्या समोर मांडून न्याय मागण्याचा प्रयत्न करा, मात्र तरी देखील सरकार असमर्थ ठरत आहे। तर माझ्या मित्रांना सर्वांना, भारत देशातल्या सर्वांना एक विनंती आहे की चंदू चव्हाणाच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठबळ देण्याचं आणि जर वेळ आली तर रस्त्यावर उतरून त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करायचा आहे। जय हिंद। तुला सांगतोय आपलं प्रेमाने